नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024. तर आज सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं 30 ऑगस्टला. तर आज पावसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचं नियोजन कशाप्रकारे, पाऊस वगैरे आल्यावर ग्राउंड कशाप्रकारे या ठिकाणी 1600 मीटर रनिंग घेत आहे. ठीक आहे. तर आज भरती कशाप्रकारे झाली आणि डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे आणि ज्या भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार कमेंट येत होती की सर डॉक्युमेंट कोणते लागत आहे. तर येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे पण येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी भरती द्यायला मुलं येणार आहे, तर डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आज एका DTLमध्ये मुलांना किती मार्क्स पडले 50 पैकी याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवला जात आहे. त्याचबरोबर स्पाइक बूट अलाउड आहे की नाही आहे 100 मीटरसाठी. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडच्या बाहेर येणार आहे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर मुलांना बसून ठेवला जात आहे आणि पावसामध्ये ग्राउंडचं नियोजन कसं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 30 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड आज कशा प्रकारे झालं याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी जे सकाळी जे बॅच आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 7ची आहे, त्यानंतर सकाळी 9ची आहे, त्यानंतर 11ची आहे, त्यानंतर 2 वाजताची बॅच आहे. जे सकाळची बॅच आहे तर त्या बॅचमध्ये सकाळी तुमची जर सकाळी 5 वाजताची बॅच असेल तर तुम्ही सकाळी 3 ते 4 वाजतापासून रांगेमध्ये लागू शकता, कारण की 4 वाजतापासून मुले या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. ठीक आहे. जे पण मुले सगळ्यात समोर रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं ग्राउंड लवकर होणार आहे सकाळी. ठीक आहे. आणि जे मुलं या ठिकाणी उशिरा जाणार आहे त्यांचं उशिरा ग्राउंड त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर तुमची बॅच सकाळी 7, 9, 11, 2ची असेल आणि तुम्ही ह्या बॅचचे असेल आणि तुम्ही सकाळी 5च्या बॅचमध्ये जर घुसले तर तुम्हाला बाहेर केलं जाणार आहे. तुम्हाला ते पोलीसवाले एकच म्हणणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता तुम्हाला कोणत्या रांगेमध्ये लागायचं आहे, जी तुमची सकाळची जी रिपोर्टिंग टाईम आहे सकाळी 7, 9, 11 वाले, तर तुम्ही सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर तुम्ही जा. ठीक आहे. त्या ठिकाणी रांगेमध्ये लागा. तेव्हा कुठं तुमचं ग्राउंड 12-1 वाजेपर्यंत होणार आहे, 1-2 वाजेपर्यंत. ठीक आहे. आणि तुमचा जर रिपोर्टिंग टाईम 1-2चा असेल तर तुम्ही 11 वाजता गेले, 12 वाजता गेले, 1-2 वाजता गेले तर काही फरक नाही पडणार आहे, कारण की 1-2 वाजता ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे त्यांचा ग्राउंड 4-5 वाजताच्या नंतर होत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड होतं विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला जर लवकर करायचं असेल, जर समजा तुमचा 2चा टाईम असेल तर काही मुलं काय करत आहे, ज्यांचा रिपोर्टिंग टाईम 2चा आहे तर ते मुलं 11 वाजता 10 वाजता सुद्धा त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 10-11 वाजता जे त्या ठिकाणी एवढं चेक नाही करत का तुम्ही कोणत्या बॅचचे आहे. ठीक आहे. त्यामध्ये सगळे मिक्स असते. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस आहे. तर आज सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो, सर्वात अगोदर त्यांनी आज गेटच्या अंदर घेतलं. ठीक आहे. गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक केलं जात आहे. हॉल तिकीट चेक केल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर त्या ठिकाणी ते सूचना देतात की तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्डचा जो नंबर आहे हा हॉल तिकीटच्या मागे तुम्हाला लिहायचा आहे. पेन वगैरे सोबत नाही. त्याचबरोबर 2 फोटो तुम्हाला वरती ठेवत आहे. एक फोटो तुम्हाला हॉल तिकीटला चिपकत आहे आणि एक फोटो तुम्हाला ग्राउंडच्या अंदर लागणार. आणि हे झाल्यानंतर ते सूचना देत आहे की तुमच्या बॅगेमध्ये काही असेल, औषध वगैरे असेल, बाम वगैरे असेल, त्याचबरोबर काही गोळ्या औषध वगैरे असेल, काही असेल स्प्रे वगैरे असेल तर काढून घ्या, कारण की ते समोर चेक होणार आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 6 रांगा त्या ठिकाणी बसवता आणि 6 100 मुलांच्या रांगा, तर एक रांग ते उठवत आहे आणि पुढं पाठवत आहे. तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर बॅगा चेकिंग होत आहे. बॅग चेकिंग होण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे जास्त वेळ लागत आहे, तर जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून उभं राहावं लागत आहे, म्हणजे 1-2 घंटे उभं राहावं लागत आहे. तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवला जातात. 6-6 घंटे 7-7 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर काय होते, बसू आपली एनर्जी लो होते आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही नसते. आणि आपल्या शरीरामध्ये जर काही असलं नाही तर ग्राउंडचा परफॉर्मन्स आपला कसा काय जाणार आहे. तर पहा, जे पण विद्यार्थी ग्राउंडच्या अंदर जाणार आहे तर फळ वगैरे तुम्ही सोबत न्या. फळ ते नेऊ देते, सफरचंद वगैरे झालं, केळं वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या. तर कसं आहे, फळ वगैरे तुम्ही खासान तर तेवढं शरीरामध्ये एनर्जी बरकरार राहणार आहे. तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर न्या, कारण की आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायला लागते, गोळा फेकायला लागते, 100 मीटर मारायला लागते, सगळं ताकदचं काम आहे त्यामध्ये. तर फळ वगैरे त्या ठिकाणी खासान तर तेवढाच ग्राउंडचा परफॉर्मन्स चांगला येणार आहे. ठीक आहे. बिना उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंड मारू नका. तर हे झाल्यानंतर बॅग चेक केल्यानंतर आणखीन ते मुलांना समोर पाठवलं आणि त्या ठिकाणी मोठा टेंट टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर बॅगा मुलांना ठेवायला लावत आहे. तर बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर दिला आहे, 1 नंबर, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे टेबल नंबर आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या हॉल तिकीटवरचा रोल नंबर तुम्ही पहा आणि त्या टेबल नंबर त्या ठिकाणी पहा की आपला रोल नंबर कोणत्या टेबल नंबर पाशी येते. हे जर तुम्हाला समजत नसेल तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या रांगेमध्ये लागू. तर तिथले पोलिस किंवा पोलिसांना तुम्हाला सांगणार आहे की ह्या टेबल नंबरवर तुम्हाला रांगेमध्ये
रांगेमध्ये लागायचं आहे, ठीक आहे. आणि त्या टेबल नंबरमध्ये रांगेमध्ये लागल्यानंतर समोर नंबर यासाठी त्या ठिकाणी एखादा घंटा बसून ठेवला जातं आणि एका घंट्यानंतर नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीट घेत आहे ते मॅडम. हॉल तिकीटला ते शिक्का वगैरे देत आहे. शिक्का दिल्यानंतर सिग्नेचर आपली करायला लावतात आणि एक फोटो त्या ठिकाणी घेतात आणि हे प्रोसेस झाल्यानंतर आणखीन ते मुलांना समोर पाठवत आहे त्या ठिकाणी. तर हे झाल्यानंतर आणखीन मुलांना त्या ठिकाणी समोर पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 20-25 मिनिट बसून ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी मुलांची हाईट मोजत आहे. तर हाईटमध्ये भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. हाईट त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर लागते आणि छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं बाहेर होत आहे, ठीक आहे. ज्यांची 165 सुद्धा हाईट आहे ते सुद्धा त्या ठिकाणी फेल होत आहे. म्हणजे हाईटमध्ये जास्त मुलं ते काटत आहे. हाईट मध्ये जास्त मुलं बाहेर होत आहे. छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं बाहेर होत आहे. छातीमध्ये कटत आहे मुलं. आणि त्या ठिकाणी डिजिटल मशीन आहे विद्यार्थी मित्रांनो. ते त्या ठिकाणी तुम्ही उभे राहिले तर ते सर्व त्या मशीनमध्ये दाखवते की तुमची उंची किती आहे, तुमची छाती किती आहे, तुमचं वजन किती आहे, ठीक आहे. आणि अपात्र जर तुम्ही झाले तर तिथूनच तुम्हाला बाहेर केलं जाते, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आणखीन मुलांना समोर त्या ठिकाणी हे हाईट मोजायच्या वेळेस बूट वगैरे काढायला लावते, ते टी शर्ट वगैरे काढायला लावते, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर ते दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवत आहे. तर दुसऱ्या रांगेमध्ये ज्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जाते त्या रांगेमध्ये तर तिथं सुद्धा 1 ते 2 घंटे मुलांना बसून ठेवला जात आहे आणि चेस्ट नंबर मध्येच त्या ठिकाणी नंबर येत आहे. तर चेस्ट नंबर ते देत आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर जे दोन्ही पायाच्या चिपा देत आहे आणि हे झाल्यानंतर हॉल तिकीट ते व्हेरिफिकेशन करत आहे कॅम्प्युटरवर. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, 2 मिनिटात होते आणि ते आपले जे पायाचे जे पण चिपा आहे तर त्या ते स्कॅन करते मशीननं. स्कॅन केल्यानंतर आपला ते थंब घेत आहे. थंब घेतल्यानंतर आपलं सिग्नेचर घेत आहे, आपले फोटो ते घेत आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी पुढं आणखीन ते पाठवते की तुम्ही त्या रांगेमध्ये लागा आणि त्या ठिकाणी एक डिटेल बनते आणि माईकमध्ये ते नाव घेते. आपलं नाव जर ज्या माईकमध्ये नाव घेते, ज्या डिटेलमध्ये आपलं नाव असलं तर त्या डिटेलमध्ये आपल्याला धावायला सोडते, ठीक आहे. तर 50 मुले एक पोलीसवाला त्या ठिकाणी एका डिटेलचे नेता आणि 50 मुले जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर पहिला जो आज इव्हेंट झाला तो होता 100 मीटर. त्यानंतर दुसरा जो इव्हेंट होता तो होता गोळाफेक, ठीक आहे. तर 100 मीटर झाल्यानं 100 मीटरला 4 मुले ते सोडत आहे आणि 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांनी त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग होत आहे, ठीक आहे. तर दुसरा इव्हेंट 1600 मीटर रनिंग होता आणि 1600 मीटर रनिंगला जे 150 मुलं ते सोडत आहे. म्हणजे 3 डिटेल त्या ठिकाणी सोडत आहे. 2-2च्या रांगेने ते मुलं सोडत आहे. तर 150 मुलं ते 1600 मीटर रनिंगला सोडत आहे आणि 150 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 60 मुले रनिंगमध्ये काढत आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडमध्ये ते थांबत आहे, म्हणजे हार मानून घेत आहे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर तुम्हाला चुकानी करायची आहे की 1600 मीटर रनिंग तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावा, ट्रॅकच्या बाहेरून धावू नका. कारण की ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढंच तुमचं टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 5-10 मिनिटांना गोळा फेकवता आणि या ठिकाणी तुम्हाला चूक करायची नाही की गोळा फेकला पहिलाच नंबर त्या ठिकाणी लावू नका, तर सगळ्यात शेवटी गोळा फेकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा, ठीक आहे. तर गोळा फेक झाल्यानंतर जे त्या ठिकाणी गोळा फेकला 3 चान्स आहे. गोळा फेक झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व डिटेलचे मार्क्स त्या ठिकाणी दाखवले जातात की 1600 मीटरमध्ये किती भेटले, 100मध्ये किती भेटले, गोळा फेकमध्ये किती भेटले आणि त्या ठिकाणी ते सिग्नेचर करायला लावतात त्या फाईलवर, ठीक आहे. तर आज मुलांना एका डिटेलमध्ये किती मार्क्स पडले 50 पैकी, तर 50 पैकी 20 मुलं असे की ते रनिंगमध्ये काढत आहे एका डिटेलचे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला थांबत आहे आणि उरले 30 मुलं, 30 पैकी 20 मुलं असे की त्यांना 20 झालं, 18 झालं, 22 झालं, 24 झालं, 26 झालं, 28 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि उरले 10 मुलं त्यातले, तर त्यामधले 10 मुले जर असे आहे की त्यांना जे 10 पैकी 7 मुलं असे की त्यांना 30 झालं, 32 झालं, 34, 36, 38 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि बाकी जे 3 मुलं आहे, बाकीचे 2 मुलांना आज 40 मार्क्स पडले आणि एका विद्यार्थ्यांना 41 मार्क्स पडले. तर अशा प्रकारचे आज CP मुंबईचं ग्राउंड झालं 30 ऑगस्टला. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.